हॅलो मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं ठाकरे कॉम्प्युटरच्या युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, ज्या प्रकारे तुम्हाला टेबलवरती दिसत आहे इप्सनचा हा प्रिंटर आहे। आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रिंटरची अनबॉक्सिंग बघणार आहोत। मित्रांनो, या प्रिंटरचं मॉडेल आहे L3250 L3250 हा याचा मॉडेल नंबर आहे। इप्सन कंपनीचा हा प्रिंटर आहे। मित्रांनो, याच्यामध्ये बघा फंक्शन काय काय आहेत, ठीक आहे। याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल, सगळ्यात पहिले तर आपण प्रिंट काढू शकतो। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपण कॉपी किंवा स्कॅन करू शकतो, म्हणजेच काय झेरॉक्स सुद्धा काढू शकतो आणि एखादी हार्ड कॉपी असेल ते आपण स्कॅन करून आपल्या कॉम्प्युटरवरती सुद्धा घेऊ शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिसरी पॉईंट तुम्हाला दिसत असेल, याच्यामध्ये आपण वायफाय कनेक्ट करू शकतो, म्हणजेच काय वायरलेसली याला चालवू शकतो। तुमच्या मोबाईलवरून असेल, आयपॅडवरून असेल किंवा तुमचं काहीही डिव्हाइस असेल त्याच्यावरून तुम्ही प्रिंट काढू शकतो वायफायच्या मदतीने। त्याच्यानंतर रिअर पेपर इनपुट आहे मित्रांनो याच्यामध्ये, ते सुद्धा तुम्ही करू शकता। नंतर इप्सन कनेक्ट मोबाईलवरून तुम्ही इप्सन ऍप डाउनलोड करून इप्सनच्या त्या ऍपवरून तुम्ही प्रिंट आउट काढू शकता। त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये जर पुन्हा खास गोष्ट बघायची झाली तर याच्यामध्ये तुम्हाला दिसत असणार याची प्रिंट आउट कॅपॅसिटी किती आहे, तर ब्लॅक अँड व्हाईट कॅपॅसिटी याच्यामध्ये दिलेली आहे 4500 पेजेसची। ओके मित्रांनो, भरपूर जास्त कॅपॅसिटी आहे। 4500 पेजेस तुम्ही टोटली ब्लॅक अँड व्हाईट फक्त म्हणतो आम्ही, कलर नाही, ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट आउट तुम्ही एवढे काढू शकता 4500। त्याच्या खालीच तुम्हाला लगेच दिसत असेल त्याच्यामध्ये तुम्ही कलर प्रिंट आउट काढू शकता 7500 पेजेस, म्हणजे भरपूर झाले मित्रांनो। एवढ्या याच्यामध्ये तरी आपण भरपूर प्रिंट आउट काढू शकतो। 7500 आणि 4500 कॅल्क्युलेट कराल तर बघू शकता तुम्हाला आपण कितीतरी याच्यावरून प्रिंट आउट काढू शकतो। इकडे तुम्हाला दिसत असेल इप्सनचं नाव लिहिलेलं आहे, इप्सन, ठीक आहे। त्याच्यानंतर इकडे एक मोबाईल दाखवलेला आहे आणि प्रिंट आउट दाखवला आहे, म्हणजेच की आपण मोबाईलवरून सुद्धा प्रिंट आउट काढू शकतो असं इथं दर्शवलेलं आहे। त्याच्यानंतर बघा याची पॅकेजिंग जर तुम्ही बघाल तर याच्या लेफ्ट राईट साईडला तुम्हाला दिसून येतील याच्यामध्ये परत काही इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिलेली आहे, ठीक आहे। हे तुम्ही वाचू शकता। मी तुम्हाला बघा झूम करून दाखवतोय, हे सगळं तुम्ही वाचू शकता, स्क्रीनशॉट काढून घ्या, त्याच्यानंतर तुम्ही डिटेलमध्ये वाचू शकता। त्याच्यानंतर बघा याच्या बॅक साईडला जर तुम्ही बघितलं तर सेम आहे मित्रांनो, जसं त्या बाजूला काढलेलं होतं सेम प्रिंटआउट त्या बाजूला सुद्धा याच्या पॅकेजिंग वरती दिलेली आहे। त्याच्यानंतर इकडे जर तुम्ही बघाल तर इकडे थोडं वेगळं आहे मित्रांनो, याच्यामध्ये दिलेलं आहे इको टँक, ठीक आहे। हा इको टँक प्रिंटर आहे मित्रांनो, L3250 तुम्हाला दिसत असेल। सेम तेवढे जेवढे याच्यामध्ये फंक्शन्स आहेत हे सर्व फंक्शन याच्यामध्ये दिलेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये कलर कोणता लागणार, तर कलर आहे 003, ठीक आहे, 003 हा कलर याच्यामध्ये लागणार आहे, ब्लॅक कलर, ठीक आहे, येलो कलर, त्याच्यानंतर मॅजेंटा आणि साइन कलर याच्यामध्ये लागतो, ठीक आहे। हे 3 कलर आहेत आणि हा एक ब्लॅक अँड व्हाईटचा कलर आहे। ओके मित्रांनो, त्याच्यानंतर बघा इकडे खाली तुम्हाला दिसत असेल, इकडे पण लिहिलं आहे 4500 ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटआउट आणि 7500 कलर प्रिंटआउट याच्यामध्ये निघणार आहेत। इकडे जर तुम्ही बघितले तर इकडे भरपूर महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो, जे की प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येक ठिकाणी आपण पाहत असतो या इन्फॉर्मेशन बद्दल। तर हे इन्फॉर्मेशन म्हणजे काय आहे, याच्यामध्ये बघा प्रिंट स्पीड दिलेली आहे, तुम्ही किती स्पीडने म्हणजे एका मिनिटामध्ये किती प्रिंटआउट निघतील हे आपल्याला याच्यामध्ये दर्शवलेलं आहे। तर बघा 33 पेजेस 15, ठीक आहे, काय दिसत आहे, ब्लॅक अँड व्हाईट जे पेजेस आहेत ते 33 निघणार एका मिनिटामध्ये, ठीक आहे। येथे पर मिनिट दिलेलं आहे तुम्हाला, पेज पर मिनिट, ठीक आहे, दिसतंय पेज पर मिनिट इकडे लिहिलेलं आहे बघा, पेज पर मिनिट। तर सगळ्यात आधी इकडे ब्लॅक लिहिलं आहे आणि पब्लिकमध्ये कलर लिहिलेला आहे, याचा अर्थ काय, 33 ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट निघू शकतात एका मिनिटामध्ये आणि एका मिनिटामध्ये 15 कलर प्रिंटआउट निघू शकतात, एवढी याची स्पीडची कॅपॅसिटी दिलेली आहे। त्याच्यानंतर आयएसओ प्रिंट स्पीड आहे मित्रांनो, जर आपण एकदमच हाय क्वालिटीमध्ये जर प्रिंट मारले तर या प्रकारे प्रिंट पर मिनिटच्या हिशोबाने निघणार, ठीक आहे। म्हणजे 10 पेजेस निघणार ब्लॅक अँड व्हाईटचे आणि 5 पेजेस निघणार कलरचे, जर आपण एकदम हाय क्वालिटीमध्ये मारले तर। त्याच्यानंतर बघा इकडे दिलेलं आहे स्कॅन रिझोल्युशन याचं किती आहे, ठीक आहे। जर तुम्ही एखादी पेज स्कॅन कराल, हार्ड कॉपी स्कॅन कराल, एखादी डॉक्युमेंट असेल किंवा काही पण, तर त्याची बघा इकडे रिझोल्युशन दिलेलं आहे 1200 ते 2400 DPI, ठीक आहे। 2400 म्हणजे भरपूर झालं, 2400 DPI म्हणजे तुम्ही याला एवढ्या हाय रिझोल्युशन मध्ये स्कॅन करू शकता। त्याच्यानंतर खाली तुम्हाला दिसतंय प्रिंट रिझोल्युशन याचं किती पडणार, तर बघा प्रिंट रिझोल्युशन याचा 5760 × 1440 DPI, एवढा हाय DPI मध्ये आपण प्रिंट सुद्धा याच्यामधून काढू शकतो, ठीक आहे मित्रांनो। तर एवढं सारं बघा याच्यामध्ये फंक्शनॅलिटी आहे, तुमच्या लक्षात आलं असेल याच्यामध्ये काय काय फंक्शनॅलिटी आहे। त्याच्यानंतर बघा मित्रांनो इकडे तुम्हाला दिसतंय, आपण आता याला अनबॉक्स करणार आहोत, ठीक आहे। हे मी चारही बाजून तुम्हाला दाखवलं, एकदा तुम्हाला वरून सुद्धा मी दाखवून देणार की याच्यामध्ये काय काय कशा प्रकारे डिझाईन केलेलं आहे, दिसत असेल तुम्हाला। इकडे याचे कलरचे बॉक्स दाखवलेले आहेत, त्याच्यानंतर बघा इकडे काही फंक्शन्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत, काही चायनामध्ये लिहिले आहेत मित्रांनो, तुम्हाला वाचता येत असेल तर वाचू शकता। ओके, बघा बाकी इकडे इंग्लिशमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे, सगळे पॉईंट्स आहेत, मी सर्व पॉईंट्स वाचून नाही दाखवणार, तुम्हाला मी प्रॅक्टिकली प्रिंट आउट काढून दाखवणार आहे। झेरॉक्स सुद्धा याच्यामधून तुम्ही काढू शकता। त्याच्यानंतर बघा मी परत एकदा सांगतोय, याच्यामधून तुम्ही झेरॉक्स काढू शकता, प्रिंट काढू शकता, एखादी पेज एखादी हार्ड कॉपी स्कॅन करू शकता, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये। ऑल इन वन प्रिंटर आहे मित्रांनो इप्सनचा हा L3250, भरपूर चांगला मॉडेल आहे म्हणून मी ऑर्डर केलेला आहे। हा मी माझ्या कस्टमरसाठी ऑर्डर केलेला आहे, तुम्हाला सुद्धा जर
आमच्याकडून घ्यायचं असेल प्रिंटर तर तुम्ही घेऊ शकता. ओके, तर बघा याचे आता आपण अनबॉक्सिंग बघूया. तर बघा ब्लेडच्या साह्याने मी याची वरची पॅकेजिंग जी आहे ते काढून घेतोय आधी. अशा प्रकारे मित्रांनो आपण याची पॅकेजिंग काढलेली आहे. ठीक आहे, तर आता बघा याच्या पॅकेजिंग मध्ये आपल्याला काय काय मिळते या प्रिंटर सोबत, तर आपण एक एक गोष्टी काढून घेऊया. तर सर्वात आधी आपल्याला मिळतोय बघा एक प्लास्टिक मध्ये काहीतरी पॅक केलेलं आहे. तर बघा याच्यामध्ये सगळ्यात आधी पूर्ण मॅन्युअल दिलेलं आहे, भरपूर मोठं मॅन्युअल आहे. आणि याच्यामध्ये इप्सनची एक सीडी दिलेली आहे मित्रांनो. ही सीडी कशाची आहे, तर ही सीडी आहे ड्रायव्हरची. आपल्याला प्रिंटरचे ड्रायव्हर लागणार, तर ते ड्रायव्हर या सीडी मध्ये दिलेले आहेत. परंतु मित्रांनो या सीडीचा वापर कोणीही करत नाही. आपण आता ऑनलाईनच सर्व सॉफ्टवेअर अवेलेबल आहे, ड्रायव्हर्स अवेलेबल आहेत, त्याच्यामुळे आपण ऑनलाईनच सर्व ड्रायव्हर जे आहे ते इन्स्टॉल करत असतो. बट जर तुम्हाला कधी लागेल तर आपण इथून सुद्धा घेऊ शकतो. इकडे तुम्हाला दिसत असेल इप्सनच्या काही सिरीज याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्या सर्व सिरीजना ही सीडी कामात ते सर्व मॅन्युअल वाचून तुम्ही त्याचा यूज करू शकता. तर बघा मित्रांनो आता आपण याचं मॅन्युअल काढलेलं आहे. आता याच्यानंतर आपल्याला हे नेक्स्ट पॅकेजिंग खोलायची आहे. बट त्याच्या आधी आपण याचे कलर्स याच्यामध्ये काय काय पुन्हा एक्स्ट्रा दिला आहे ते सर्व आपण काढणार आहोत. तर बघा या साईडला जर तुम्ही काढले तर या साईडला तुम्हाला याचे कलर बॉक्स तुम्हाला दिसून येतील. बघा याच्यामध्ये 4 कलर्स दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये ब्लॅक कलर बघा बीके म्हणजे ब्लॅक कलर असतो. ठीक आहे, सी कलर पुन्हा याच्यामध्ये दिलेला आहे. ठीक आहे, मॅजेंटा कलर आहे, येलो आहे. सी मध्ये त्याचा साइन म्हणून एक कलर असतो. ठीक आहे, तर हे सर्व कलर्स याच्यामध्ये दिलेले आहेत. ओके, हे कलर्स आपण आता बाजूला ठेवूया. सर्व कलर वगैरे कशा प्रकारे रिफिल करायचे मी सर्व सांगणार आहे मित्रांनो. कलर बाजूला ठेवला, त्याच्यानंतर बघा हा खरडा याचा बाहेर निघतोय, ज्याच्यामध्ये कलर आपले ठेवलेले होते. ओके, त्या कलर्सना आपण बरोबर ठेवून घेऊया. त्याच्यानंतर बघा एक पॉवर केबल तुम्हाला याच्यासोबत दिसून येईल. ठीक आहे, ते पॉवर केबल याच्यामध्ये दिलेली आहे, जे की आपण मेन सप्लाय आपण या केबल थ्रू देणार आहोत. ठीक आहे, केबल मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. टेपने चिपकवलेली आहे बघा. आपण त्याला काढून घेऊया. बघा पॉवर केबल सुद्धा अगदी चांगली प्रीमियम क्वालिटीची तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो. याच्यासोबत ओरिजिनल इप्सनची ही पॉवर केबल असणार आहे. हा स्कॅनर तुम्ही स्कॅन करून पाहू शकता, ओरिजिनल आहे मित्रांनो. ठीक आहे, कारण मेन कंपनीकडून आपण ऑर्डर केलेली आहे. बघा अशा प्रकारचं याला नॉच दिलेला आहे, कनेक्टर दिलेला आहे कनेक्ट करण्यासाठी. ओके मित्रांनो, 2 पिन वाला हा पॉवर केबल असणार आहे. याला अर्थिंगची काहीच गरज नाही. ठीक आहे, 2 पिन वाला आहे. फेज आणि न्यूट्रलच याला आपल्याला सप्लाय करायचं आहे. सध्या आपण या पॉवर केबलला याच पॉलिथिन मध्ये टाकून बाजूला ठेवून घेऊया. ओके, कारण आपल्याला महत्वाचं म्हणजे तुम्हाला सुद्धा उत्सुकता असेल, आपण कधी कधी प्रिंटर अनबॉक्सिंग करणार आहोत. ओके, तर बघा आता शेवटचा बॉक्सला राहिलेला आपला प्रिंटरचा. तर त्यासाठी मी हे थर्माकोलचे खड्डे जे आहेत ते आपण काढून घेऊया. चांगली पॅकेजिंग केलेली आहे इप्सनने. ओके, म्हणजेच काही इश्यू वगैरे येणार नाही. अशा प्रकारे आपण खड्डे वगैरे आहे ते आपण बाहेर टाकून देऊया. ओके, त्याच्यानंतर बघा फायनली आपल्याकडे इकडे प्रिंटर भेटणार आहे. बट त्याच्या आधी एक छोटीशी गोष्ट आपल्याला ती म्हणजे डाटा केबल, जे की आपण प्रिंटर आणि कम्प्युटरला कनेक्ट करणार आहोत. ठीक आहे, तर या बाजूचा हा जो मिनी यूएसबी आहे हा आपला प्रिंटरला लागणार, आणि हा जो यूएसबी पोर्ट आहे यूएसबी, ठीक आहे, यूएसबी जो डाटा केबल सारखा तुम्हाला दिसतोय हा आपल्या कम्प्युटरला लागणार आहे. ओके, तर हा सुद्धा चांगला आहे. मी याचा सुद्धा ओपनिंग करून तुम्हाला दाखवतोय. ओके, बघा तर अशा प्रकारच्या प्रीमियम क्वालिटीमध्ये बघा तुम्हाला दिसून येणार, आणि याची हाईट सुद्धा तुम्ही बघू शकता. लेंथ जी आहे ते भरपूर मोठी आहे मित्रांनो, जवळपास 3 ते 3.5-4 फुटाची याची लेंथ आहे. तर बघा, आणि चांगल्या क्वालिटीमध्ये मित्रांनो याचे जो स्टार्टिंग आहे तो ब्लॅक कलरचं तुम्हाला दिसेल, आणि बाकी वायर जो आहे तो तुम्हाला ग्रे कलर मध्ये दिसून येणार. ओके, याच्यामध्ये काही लिहिलेलं आहे, बरीचशी माहिती आहे, काही महत्वाची नाही, परंतु भरपूर चांगल्या प्रीमियम क्वालिटीमध्ये हा असणार आहे. याला सुद्धा आपण जसं होतं तसं राऊंडेड शेप मध्ये आपण त्याला चांगलं पॅक करून ठेवून देऊया. ओके, याला सुद्धा मी या पॉलिथिन मध्ये टाकून देणार. आणि आता आपल्याला काढायचं आहे आपला प्रिंटर. मित्रांनो, प्रिंटर येताना तुमच्या लक्षात आलं असेल मी इप्सनचाच का बरं घेतलेला आहे. तर इप्सन ही भरपूर चांगली कंपनी आहे मित्रांनो. इप्सन आणि कॅनॉन, मी तुम्हाला एक सजेशन देणार. इप्सन आणि कॅनॉन हा जे प्रिंटर आहेत ते कलर साठी चांगले आहेत, आणि HP ब्रदर हे ब्लॅक अँड व्हाईट साठी बेटर आहे. तर तुम्ही त्या प्रकारे घेऊ शकता. ओके, हा माझा सजेशन आहे. आता बघा हा आपला प्रिंटर आहे. आता प्रिंटरला काढायचं कशा प्रकारे मी तुम्हाला बघा सजेशन देतोय. कधी पण प्रिंटरच्या बॉक्सला अशा प्रकारची स्पनी राहते मित्रांनो. कलरचं तरी मी सांगू इच्छितो, अशाच प्रकारची पॉलिथिन मध्ये पॅक केलेला राहतो. तर नेहमी तुम्हाला अशा प्रकारे गुंडाळून घ्यायचं. त्याच्यानंतर एका हाताने तुम्ही असं खिचून घ्या, आणि प्रिंटरचा बॉक्स बाजूला ठेवून अशा प्रकारे तुम्ही टेबलवरती प्रिंटर ठेवू शकता. ओके, बघा याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल परत खाली थर्माकोल दिलेले आहेत आपल्या सुरक्षिततेसाठी, म्हणजे प्रिंटरला काही होऊ नये त्यासाठी आपण हे सगळं याच्यामध्ये ठेवून देऊया, आणि हा बॉक्स आपण बाजूला करूया. ओके, बाजूला केलेला आहे मित्रांनो. आता बघा हा आहे आपला फायनली प्रिंटर. ओके, बघू शकता प्रिंटरची पॅकेजिंग किती जबरदस्त केलेली आहे, आणि किती याच्यामध्ये बघा कशा प्रकारे लॉक सिस्टीम याच्यामध्ये दिलेली आहे. हे काही प्लास्टिकचे बघा याच्यामध्ये लावलेले आहेत, लॉक लावलेले आहेत, जेणेकरून कोणत्या पण याच्यामध्ये जसं आपण पार्सल वगैरे टाकतो इकडे तिकडे, ठीक आहे, कंपनीमधून ट्रान्सपोर्ट होतो, तर ट्रान्सपोर्टेशन मध्ये काही प्रॉब्लेम येऊ नये याच्यासाठी असं काही पॅकेजिंग याच्यामध्ये दिलेली असते. ठीक आहे मित्रांनो, बघू शकता किती भारी लुक याच्यामध्ये देत आहे तुम्हाला इप्सन प्रिंटर. इप्सनची कंपनी किती भारी लुक मध्ये तुम्हाला दिसत असेल. त्याच्या चारही बाजूने मी तुम्हाला दाखवत आहे. सर्वात आधी फ्रंट एंड पाहून घ्या.
इकडे तुम्हाला कलरचं ऑप्शन दिसतं मित्रांनो, ठीक आहे. बघा कलरचे नाव आहेत, कोणता कलर कुठे टाकायचा आहे हे तुम्हाला याच्यामध्ये दिसणार. ब्लॅक कलर, येलो कलर, मॅजेंटा आणि सॅन कलर तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं आहे, ठीक आहे. वरती तुम्हाला इको टँक लिहून दिसणार. L3250 वायफाय प्रिंटर आहे, ठीक आहे. वायफाय प्रिंटर आहे मित्रांनो. त्याच्या सेंटरमध्ये तुम्हाला लिहून दिसणार इप्सनचा हा प्रिंटर आहे, त्याच्यामुळे इप्सनचं असं नाव याच्यामध्ये प्रिंटेड दिलेलं आहे. बाकी सर्व ठिकाणी याचे लॉक सिस्टीम लावलेले आहेत. हे सर्व लॉक आपल्याला काढायचे आहेत. सर्वात आधी मी चारी बाजूने असं तुम्हाला दाखवून देणार कशा प्रकारे याची डिझाईन ही दिलेली आहे. त्याच्यानंतर बघा याच्या राईट साईडला तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारची काय डिझाईन दिलेली आहे. इकडे आपला मिनी USB लागणार आहे मित्रांनो, जो की तुम्हाला दाखवलेला आहे, जो आपल्या प्रिंटर आणि कम्प्युटर सोबत कनेक्ट होतो. जर त्याची मागची बाजू जर तुम्ही बघितले तर याच्यामध्ये तुम्हाला इकडे दिसणार पॉवर केबल आपल्याला इथं लावायचा आहे, जो आपल्याला मेन पॉवर केबल असतो, मेन स्विच असतो, ठीक आहे. त्याला कनेक्ट करायचं तर त्यासाठी हा पॉवर केबल आहे. त्याच्यानंतर बघा इकडे बॅक साईड याची अशा प्रकारे डिझाईन केलेली आहे. ओके, इकडून आपला ट्रे निघतो जिथे आपल्याला पेपर इन्सर्ट करायचा असतो. तर मित्रांनो बघू शकता याच्या लेफ्ट साईडला तुम्हाला अशा प्रकारे काही याच्यामध्ये प्रिकॉशन्स लिहिलेले दिसून येत आहेत, ठीक आहे. ते प्रिकॉशन्स वाचून घेऊ शकता तुम्ही. ओके मित्रांनो, आता बघा मी याला सरळ करतोय. आता बघा चारी बाजूने मी तुम्हाला दाखवलेलं आहे, पण सर्वात महत्त्वाचं वरच्या बाजूला जे फंक्शनॅलिटी याची दिलेली आहे, बटन सिस्टीम याची दिलेली आहे, ते मी तुम्हाला आता समजून सांगणार आहे. ओके, तर बघा सर्वात आधी तुम्हाला दिसत असेल एक पॉवर बटन, ठीक आहे. येथून जरी तुम्हाला पूर्ण स्लिम दिसत असेल, परंतु मित्रांनो हे बटन सिस्टीम आहे, याच्यावरती स्टिकर लावलेला आहे, त्याच्यामुळे जे तुम्हाला तसं दिसत आहे, इथं बटन आहे किंवा नाही असं काही प्रश्न करायची गरज नाही. जेव्हा तुमच्या हातात येईल तुम्हाला लक्षात येईल याच्यामध्ये बटन सिस्टीम दिलेली आहे. तर बघा सर्वात आधी बटन जे तुम्हाला दिसतंय पॉवर बटन, ठीक आहे. जर तुम्हाला बंद किंवा सुरू करायचं असेल तर तुम्ही इथून बंद सुरू करू शकता. त्याच्यानंतर बघा हे दोन इथं LED लाईट्स आहेत मित्रांनो, याच्यामध्ये तुमच्या मोबाईल सोबत कनेक्ट आहे किंवा इतर कोणत्या वायफाय कम्प्युटर सोबत कनेक्ट आहे तुम्हाला याच्यावरून समजून येणार. त्याच्यानंतर वायफायची एक बटन दिलेली आहे. हे जे दोन बटन दिलेली आहेत मित्रांनो वायफाय साठी आहेत. जर तुमच्या वायफाय मध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, प्रिंट बरोबर होत नसेल, ठीक आहे, तर याच्यावरून तुम्ही ते सेटिंग करू शकता. त्याच्यानंतर बघा नंतरचे हे जे दोन बटन्स आहेत हे कशासाठी आहेत तर बघा ही आहे कलर झेरॉक्स साठी आणि ही आहे ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्स साठी. ओके, तुम्ही एक वेळा बटन दाबले तर एक प्रिंट एक झेरॉक्स निघणार. ओके, जर तुम्ही दोन वेळा मारले, हे ब्लॅक अँड व्हाईट साठी आहे, हे कलर साठी आहे. ओके, तुम्ही जर हे दोन वेळा मारले तर दोन वेळा झेरॉक्स निघणार, दोन कलर झेरॉक्स निघणार, आणि जर हे दोन वेळा मारले तर दोन ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्स निघणार. तुम्हाला जेवढ्या झेरॉक्स पाहिजे तेवढे तुम्ही काढू शकता. त्याच्यानंतरची जी हे बटन दिलेली आहे मित्रांनो, तर मित्रांनो याची भरपूर काही काम आहेत. ही जी बटन आहे ही बटन मल्टिपल यूज साठी आहे. जर तुम्ही फर्स्ट टाइम इंक जर भरले या इंक टँक प्रिंटरमध्ये, ठीक आहे, या प्रिंटरमध्ये जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम इंक भरता तर त्यावेळेस तुम्हाला या बटनचा वापर होतो ही इंक हेडपर्यंत पोहोचवण्यासाठी. ओके, जर तुम्हाला कधी पेपर जर जाम झाला किंवा कधी इंक बरोबर फ्लो होत नाही राहिली तर तुम्हाला ही LED शो होणार, त्याच्यानुसार तुम्हाला ही बटन प्रेस करायची आहे. जर तुम्हाला तुमची झेरॉक्स जर फास्ट काढायची असेल, ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्स असो किंवा कलर झेरॉक्स असो, तर तुम्हाला ही बटन प्लस ही बटन एका वेळेस दाबून ठेवायचे, तर त्याच्यानुसार ते फास्टमध्ये प्रिंटिंग होणार किंवा झेरॉक्स होणार. ओके, तर बघा अशा प्रकारे या बटन्सची सिस्टीम दिलेली आहे मित्रांनो. तुम्ही या बटनचा वापर तशा प्रकारे करू शकता. त्याच्यानंतर बघा आता आपल्याला हे सगळे जे लॉक्स आहेत ते आपल्याला एक एक लॉक पूर्णपणे काढून घ्यायचे आहेत. भरपूर सारे लॉक्स याच्यामध्ये दिलेले आहेत मित्रांनो, कारण तशा प्रकारची पॅकेजिंग केल्याने प्रिंटरला काही डॅमेज इश्यू होत नाही ट्रान्सपोर्टमध्ये. ओके, तर बघा आता आपण याचे एक एक जे सगळे काही लॉक्स आहेत ते आपण काढून घेणार आहोत. तर बघा सर्वात आधी आपण इथून स्टार्ट करूया. सर्वात आधी जो पहिला लॉक आहे मित्रांनो, हा जे आपण हे भरतो त्याच्यामध्ये इंक भरतो, तर त्यासाठी मित्रांनो बघा हा इंकचा तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारची सिस्टीम याच्यामध्ये दिलेली आहे. ठीक आहे, तुम्ही एक एक काढून तुम्ही याच्यामध्ये इंक तुम्हाला भरायची. बघा मी एक एक काढून दाखवतोय. अशा प्रकारे याची सिस्टीम दिलेली आहे मित्रांनो. तुम्हाला एक एक इंक याच्यामध्ये भरायची आहे. ठीक आहे, हे सर्व लावून घ्यायचे बरोबर. ठीक आहे, अशा प्रकारे लावून घ्यायचे तुम्हाला. त्याच्यानंतर हा जो झाकण दिलेला आहे तो झाकण अशा प्रकारे फिट करायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला दिसत असेल. आता आपण बाकीचे एक एक काढूया. हे जे लॉक्स आहेत ते तुम्हाला अशा प्रकारे काढून घ्यायचे आहेत. ठीक आहे, बघा हे काही टेप नसते मित्रांनो, याच्या दुसऱ्या साईडला एकदम चिक्की नसते, कारण काढल्यानंतर बघा इकडे काहीच तुम्हाला डाग वगैरे दिसणार नाही. आणि याचा लुक जर तुम्ही बघितलं तर अगदी टेक्स्चर लुक आहे. बघा मी तुम्हाला झूम करून दाखवतोय. अशा प्रकारचा टेक्स्चर लुक याच्यामध्ये दिलेला आहे. ठीक आहे, एक एक लॉक आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर लॉक करण्यासाठी बघा परत मी हा एक लॉक करतोय. ठीक आहे,
दिसत असेल एवढा ब्रँडेड पैकी दिलेला आहे. ओके, याची साईडची बाजू वगैरे मी तुम्हाला दाखवली. त्याच्यानंतर अप साईड याचा कशा प्रकारे, टॉप साईड वरचा जो साईड आहे तो कशा प्रकारे दिलेला आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय. चारी बाजूने बघा मित्रांनो अगदी ब्रँडेड लुक मध्ये दिलेला आहे. याचा जो टँक आहे, ठीक आहे, इंक टँक जो दिला आहे तो सेपरेट बाहेर आलेला आहे. त्याच्यामुळे याला एक ॲडव्हान्स लुक तुम्हाला दिसत असेल. अगदी भारी लुक या प्रिंटरला दिलेला आहे. ठीक आहे, याला तुम्ही असं बंद जरी ठेवले तरी पण प्रिंटआउट निघणार मित्रांनो. असं काय नाही की प्रिंट जाम होणार. ओके, तरी पण प्रिंटआउट निघणारच आहे. वरचा जो स्कॅनरचा भाग आहे तुम्ही इथून उचलू शकता. बघा स्कॅनर किती वरती जो आहे व्हाईट कलरचा पेपर लावलेला असतो. प्रत्येक स्कॅनर प्रत्येक प्रिंटरला असतो मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये हे जे आहे हे स्कॅनरची सिस्टीम इकडे वरती दिलेली आहे मित्रांनो. तुम्हाला इकडे जे हे याच्यामध्ये स्ट्रिप दिसतात, हे स्ट्रिप जे आहेत ते स्कॅनरचे आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही बघा इकडे तुम्हाला दिसत असेल B5 A4 एवढे लेटर किंवा मॅक्स, लेटर मॅक्स वगैरे हे सगळे पेपर तुम्ही याच्यामध्ये स्कॅन करू शकता किंवा त्यांची झेरॉक्स सुद्धा काढू शकता. याच्यामध्ये तुम्हाला इकडे दिसतं एक ॲरो दिसत आहे मित्रांनो. ॲरो म्हणजे काय, या साईडने तुम्हाला प्रिंट काढायची. म्हणजे जर तुम्ही आधार कार्ड ठेवले किंवा कुठलाही डॉक्युमेंट तुम्हाला अशा प्रकारे ठेवायचं आहे की याचा जो स्टार्टिंगचा जो कॉर्नर आहे तो इकडे असायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे सुरुवात आपल्याला इथून करायची आहे. या साईडला ॲरो आहे म्हणजे या साईडला त्याचा, ठीक आहे, इकडून प्रिंटआउट आपण काढू शकतो, झेरॉक्स काढू शकतो किंवा डॉक्युमेंट स्कॅनिंगच्या वेळेस सुद्धा. हे सरळ बाजू आहे. ठीक आहे, ॲरोचा मतलब काय आहे, ॲरोचा अर्थ आहे की ही सरळ बाजू आहे. ठीक आहे, तर पाहू शकता फायनली याचा लुक आपण, याला मी बंद करतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा अशा प्रकारचं काही असं भारी लुक तुम्हाला दिसत असेल. कशा प्रकारे एकदम ब्रँडेड लुकमध्ये बनवलेला आहे मित्रांनो. इको टँक तुम्हाला इकडे लिहिलेलं दिसतं. इकडे त्याचा मॉडेल नंबर लिहिलेला आहे L3250 वायफाय प्रिंटर मित्रांनो आहे. म्हणजे आपण मोबाईलवरून पण याची प्रिंटआउट काढू शकतो. हे सगळ्यात ॲडव्हान्स गोष्ट मला या प्रिंटरमध्ये वाटलेली आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे जर तुम्हाला एखादी प्रिंटआउट काढायची असेल तर तुम्हाला कम्प्युटर तुमच्याकडे असणे गरजेचं नाही किंवा कम्प्युटर सुरू करायची तुम्हाला काही गरज नाही. तुम्ही असंच डायरेक्टली प्रिंटआउट तुम्ही काढू शकता. ओके, आणि झेरॉक्स तर मित्रांनो तुम्हाला कम्प्युटरची काही गरज नाही. जर तुम्ही डायरेक्टली एखादी पेज ठेवले तर डायरेक्टली तुमची झेरॉक्स इकडून काढू शकता या बटनचा वापर करून. तुम्हाला कलर काढायचं असेल तर ही बटन प्रेस करायची, ब्लॅक अँड व्हाईट काढायचं असेल तर ही बटन प्रेस करायची आहे. ओके मित्रांनो, त्याच्यानंतर बघा इकडे तुम्हाला दिसत असेल हे कलर टँक्स तर मी तुम्हाला सांगितलेले आहेत. इकडे आपल्याला कलर्स टाकायचे आहेत. कलरचे नाव सुद्धा याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारचं काही लुक आहे याचा. आपण आता याच्यामध्ये कलर फिलिंग करणार आहोत मित्रांनो. कलर फिलिंग करण्यासाठी आपल्याला बघा हा जो झाकण आहे याला अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे. इकडे तुम्हाला कलर दिसून येत असतील. सगळ्यात आधी बीके म्हणजे ब्लॅक कलर इथं टाकायचा आहे, येलो कलर इथं टाकायचा आहे, मॅजेंटा कलर इथं टाकायचा आहे आणि सी म्हणजे कॅन कलर इथं तुम्हाला टाकायचं आहे. तर आता सगळ्यात आधी आपण बघूया कलर कशा प्रकारे टाकायचे. ते इप्सन कंपनीने जे आपल्याला कलर्स दिलेले आहेत बघा शकता. इकडे जे आपल्याकडे कलर्स प्लास्टिकमध्ये पॅक केले आहेत हे सगळं तुम्हाला काढून घ्यायचं सर्वात आधी. तर ठीक आहे, मी काढतो एक एक कलर्स मी तुम्हाला काढून दाखवते बघा. ठीक आहे, याच्यामध्ये कलरवरती नाव सुद्धा लिहिलेलं आहे. तुम्हाला कन्फ्यूज होण्याची काही गरज नाही आणि दुसऱ्या बॉक्समध्ये दुसरा कलर जायला नको ही काळजी नक्की घ्या मित्रांनो. ठीक आहे, जसं इथं एम लिहिलेलं आहे म्हणजे हा मॅजेंटा कलर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडे सी लिहिलेला आहे म्हणजे हा कॅन कलर आहे. नंतर इकडे दिसते वाय म्हणजे हा येलो कलर आहे आणि हा बी के म्हणजेच ब्लॅक कलर आहे. ठीक आहे, तर तुम्हाला कैची घेऊन घ्यायची कारण हे फुल पॅकेजिंग असतं. त्याच्यामध्ये अजिबात हवा जाता कामा नाही. त्याच्यामुळे फुल पॅकेजिंग असतात मित्रांनो. याला बरोबर तुम्हाला काढून घ्यायचं आहे. तर बघा कैचीच्या साह्याने मी याला क्रॉप करतोय. चांगल्या रीतीने तुम्हाला क्रॉप करायचं आहे. ठीक आहे, बॉटलला काही डॅमेज होऊ नये अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे तुम्हाला बघा ही बॉटल जी आहे ती काढून घ्यायची आहे. ठीक आहे, बघा ही एक बॉटल निघालेली आहे. असे सर्व बॉटल्स जे आहेत ते मी सर्वात आधी काय करतोय काढून घेतोय. म्हणजे आपल्याला डायरेक्टली कलर फिलिंग करायचं ऑप्शन म्हणजे सामोरं जाता येणार. ठीक आहे, ओके मित्रांनो, सर्व जे आहेत आपल्याला काढून घ्यायचे आहेत. बघू शकतो अशा प्रकारे आपण सर्व कलर्स जे आहेत ते काढत आहोत मित्रांनो. याच्यामध्ये एवढे चारही कलर दिलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, हे कलर जे आहेत ते इप्सन कंपनीकडून पहिल्यांदा फ्रीमध्ये येतात. त्याच्यानंतर हे कलर संपल्यानंतर आपल्याला नवीन कलर घ्यावे लागतात. ओके, तर बघा मित्रांनो एक सजेशन मी तुम्हाला देईन. कधी पण कलर्स घेताना ओरिजिनल कलर्स घ्यायचे. त्याच्यामुळे तुमचा जो प्रिंटर आहे तो चांगल्या रीतीने चालत राहणार. तुम्ही जर दुसरे कलर घेतले दुसऱ्या कंपनीचे किंवा जर तुम्ही विदाउट कंपनीचे जर घेतले म्हणजेच काय डुप्लिकेट कलर्स जर तुम्ही घेतले तर तुमचा प्रिंटर खराब होण्याचे चान्सेस जास्त राहतात. त्याच्यामुळे तुम्हाला ओरिजिनल कलर्स घ्यायचे आहेत. हे जे इप्सनचे आहेत इप्सनचे ओरिजिनल कलर्स आहेत मित्रांनो. इप्सनचे डुप्लिकेट कलर सुद्धा येतात. तर तुम्हाला खरेदी करताना चांगल्या शॉपमधून घ्यायचं आहे किंवा सर्व्हिस सेंटरमध्ये सुद्धा अवेलेबल असतात हे कलर. तर सर्व्हिस सेंटरमधून घ्या असं मी सजेशन देईन. किंवा तुम्ही जर मला कॉन्टॅक्ट केलं तर मी तुम्हाला ओरिजिनल कलर्स मागून देऊ शकतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आहे. तर आता आपल्याला कलर रिफिलिंग बघायचे. कलर रिफिलिंगसाठी बघा सर्वात आधी आपण दिसतंय तुम्हाला सी कलर. तर आपण ब्लॅक कलर पासून सुरू करूया. हा ब्लॅक कलर आहे बीके म्हणजेच ब्लॅक कलर. इकडे तुम्हाला दिसत असेल प्रिंटरवरती. ठीक आहे, बीके लिहिला आहे म्हणजे हा पहिला जो बॉक्स आहे हा ब्लॅक कलरचा आहे. किंवा तुम्ही इकडे सुद्धा पाहू शकता बीके म्हणजेच हा ब्लॅक कलर आहे. ठीक आहे, सेम बीके याच्यावरती लिहिला आहे म्हणजेच हा ब्लॅक कलर आहे. तर आपल्याला हा ब्लॅक कलर टाकायचा आहे. एक गोष्ट मित्रांनो सर्वात आधी लक्ष घ्या की
तुमचा जो हा प्रिंटर आहे हा याला पॉवर राहायला नको, ठीक आहे. कलर रिफिलिंग करताना तुम्हाला अजिबात पॉवर द्यायचा नाही. सर्वात आधी कलर रिफिल करायचं, नंतर तुम्हाला पॉवर ऑन करायचं आहे. तर बघा त्यासाठी मी हा नॉच काढतोय, ठीक आहे. इकडे तुम्हाला नॉच दिसतंय. सेम त्या प्रकारे आपला जो कलर आहे त्या कलरवरती सुद्धा तुम्हाला सेम नॉच अशा प्रकारे दिसत असणार, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फक्त त्याच्यामध्ये ठेवायचं आहे मित्रांनो, बाकी याच्यामध्ये इतर काही करायचं नाही आहे, ठीक आहे. इकडे तुम्हाला दिसतं याची लॉक सिस्टीम अशा प्रकारे दिली आहे की डायरेक्टली तिथं फिट होतोय. आपल्याला बाकी इतर काही गोष्ट करायची याच्यामध्ये गरज नाही, ठीक आहे. तर मी काय करतो, सर्वात आधी फक्त तुम्हाला अशा प्रकारे इथं ठेवून द्यायचं आहे मित्रांनो आणि असं दाबायचं आहे. नंतर इकडे बघू शकता तुम्ही कलर रिफिल व्हायला लागलेला आहे, कलर फिल व्हायला लागलेला आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, ब्लॅक कलर थोडा थोडा भरत आहे. तुम्हाला आवाज सुद्धा ऐकू येणार कलर फिलिंगचा, ठीक आहे. हा पूर्ण फुल भरल्यानंतर तुम्हाला जी आपली बॉटल आहे ती काढून घ्यायची मित्रांनो, कारण थोडा कलर वाचू शकतो, ठीक आहे. कधी कधी एक्स्ट्रा कलर देतोय तर थोडा कलर वाचू शकतो, तो तुम्ही नेक्स्ट टाइम यूज करू शकता. पूर्ण फुल तुम्हाला भरून घ्यायचं मित्रांनो. बघा इथपर्यंत आलेला आहे, पूर्ण फुल भरतपर्यंत तुम्हाला वाट बघायची आहे. पूर्ण फुल भरल्यानंतर तुम्हाला ती बॉटल काढून घ्यायची आहे, ओके. तर बघा पूर्ण फुल भरलेला आहे. आता आपण ही बॉटल लगेच अशा प्रकारे काढून घेऊया, ठीक आहे. आता बघा थोडासा कलर उरलेला आहे मित्रांनो, तो थोडा कलर तुम्हाला राहू द्यायचा आहे, नेक्स्ट टाइमसाठी आपल्याला यूज होणार. बट हे जे झाकण दिलेलं आहे मित्रांनो, हा झाकण तुम्हाला फुल्ली पॅक करायचं आहे, ठीक आहे. अजिबात याच्यामध्ये गॅस जायला नको, कुठल्याही प्रकारची हवा जायला नको, म्हणून पूर्ण फुल टाईट आपण केलेला आहे. त्याच्यानंतर हा जो नॉच आहे हा आपल्याला परत असं लावून घ्यायचा आहे, ठीक आहे. एकदा परत तुम्ही बघू शकता कलर जो आहे तो फुल्ली पूर्णपणे फुल झालेला आहे, ठीक आहे. बाकीचे तुम्ही बघू शकता आणि हा कलर पूर्ण फुल झालेला आहे, ओके, ठीक आहे. आता आपला नेक्स्ट कलर आहे. नेक्स्ट कलर कुठला आहे बघा, इकडे तुम्हाला दिसत येलो कलर आहे, वाय, ठीक आहे. इकडे तुम्हाला येलो दिसत आहे, येलो कलर तर इथे लावलेला आहे, सोबत त्याच्यामध्ये वाय सुद्धा लिहिलेला आहे. परत इकडे बघा इकडे सुद्धा वाय लिहिलेला आहे आणि आपल्या बॉटलवरती सुद्धा तुम्हाला वाय दिसणार. तोच कलर तुम्हाला इथं रिफिल करायचा आहे, ठीक आहे. सर्वात आधी आपण हा काढून घेऊया. त्याच्यानंतर या बॉटलची झाकण काढली आपण. त्याच्यानंतर सेम त्याच प्रकारे मित्रांनो याला अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि प्रेस करायचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, कधीच या बॉटलला प्रेस करायचं नाही, कधीच या बॉटलला प्रेस करायचं नाही अजिबात. ऑटोमॅटिक कलर रिफिल होतोय. इकडे बघू शकता तुमचा कलर जो आहे तो फिल होताना तुम्हाला दिसत असेल. तुम्ही फर्स्ट टाइम करा किंवा हा कलर सरल्यानंतर कधीही तुम्ही नेक्स्ट टाइम कलर भरले तरी ही गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही या बॉटलला कधीच प्रेस करायचं नाही. ऑटोमॅटिक त्याची सेटिंग अशा प्रकारे बनवलेली आहे की ऑटोमॅटिक तो फिल होतो, तुम्हाला काहीच त्याच्यामध्ये प्रेस करायची गरज नाही मित्रांनो, ऑटोमॅटिकली तो फिल होणार, ठीक आहे. इकडे बघू शकता फिल झालेला आहे. थोडं राहिला मित्रांनो, जसं फिल पूर्ण झालं तसं तुम्हाला बॉटल लगेच काढून घ्यायची, नाही तर तुमचा जो कलर आहे तो एक्स्ट्रा जाऊ शकतोय, ठीक आहे. याचा सुद्धा कलर थोडासा वाचलेला आहे, तो थोडा कलर तुम्हाला राहू द्यायचा आहे आणि हा लगेच लावायचा आहे मित्रांनो. याच्यामध्ये गॅस जाता कामा नाही आणि याची सुद्धा जे बॉटलचं झाकण आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच लावून घ्यायचं आहे, ठीक आहे. 2 कलर झाले मित्रांनो. त्याच्यानंतर तिसरा कलर आहे मॅजेंटा, ठीक आहे. एम दिसत आहे, इकडे सुद्धा तुम्हाला एम दिसणार आणि मॅजेंटा कलर सुद्धा तुम्हाला इकडे दिसणार. सेम कलर बघा बॉटलवरती पाहायचा आहे आपल्याला, कलर दुसऱ्या ठिकाणी जायला नको, ठीक आहे. सेम त्या प्रकारे आता आपण हा कलर काढला, हा नॉच ओपन करणार आपण, ठीक आहे. मॅजेंटा परत एकदा चेक करून घ्या मित्रांनो, मॅजेंटा, ओके. त्याच्यानंतर याला सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे इथं लावून घ्यायचं आहे आणि त्याला हलका असं समोर प्रेस करायचं. त्याच्यानंतर बघा कलर हा कमी होताना दिसेल बॉटलमधून आणि तोच इकडे कलर रिफिल होताना तुम्हाला दिसत असेल, ठीक आहे. कलर फिल होत आहे मित्रांनो, तुम्हाला वेट करायचं आहे. कलर फिल होत आहे, ओके. दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये कलर कशा प्रकारे फिल होत आहे. तुम्हाला बॉटलला काहीच प्रेस करायचं नाही किंवा दाबायचं नाही, काहीच करायची गरज नाही. ऑटोमॅटिकली कलर फिल होते मित्रांनो, ठीक आहे. बघा कलर फिल होताना तुम्हाला दिसत असेल. जसं कलर फुल पॅक झाला तसं तुम्हाला बॉटल काढून घ्यायचं आहे, ओके. थोडं राहिला मित्रांनो, बघा बघू शकता कलर फुल झाला. आता आपल्याला लगेच ही बॉटल काढून घ्यायची आहे, ओके. त्याच्यानंतर बघा हा नॉच आपण लावून घेणार आणि बॉटलचं झाकण जो आहे तो सुद्धा आपण असं टाईटली लावून घेणार. टाईट लावून घ्यायचं मित्रांनो, कारण अजिबात तुमचं काही जे एक्स्ट्रा कलर जो आहे तो बाहेर पडता कामा नाही. त्याच्यानंतर बघा शेवटचा कलर तुम्हाला लावून घ्यायचा आहे, ठीक आहे. बघा शेवटचा कलर आहे आपला सी कलर आहे. सेम कलर तुम्हाला सी याच्यामध्ये दिसत असेल तर सी कलर सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे, ओके. तर सेम त्याच प्रकारे त्याच आपण सेटिंगने तशाच प्रकारे आपण लावणार. अशा प्रकारे तुम्हाला इथं लावायचं आहे. त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली बॉटल मधून हे होणार, ठीक आहे, निघणार आणि इकडे तुम्हाला फिलअप होताना दिसत असणार मित्रांनो, ओके. तर बघा हा सुद्धा कलर आपण फिल करून घेऊया. बघू शकता मित्रांनो, आता हा कलर सुद्धा पूर्ण फिल झालेला आहे. हा आपल्याला असं काढून घ्यायचा आहे, ओके. त्याच्यानंतर हा लॉक आपण लावून देणार. आता बघा पूर्णपणे जे आहेत आपण कलर जो आहे तो पूर्णपणे फिल केलेला आहे. एकदा पुन्हा बघून घ्या मित्रांनो. त्याच्या आधी सगळ्यात आधी आपल्याला हे बंद करायची गरज आहे, ओके. बघा मी तुम्हाला जवळून दाखवतो.
तर बघू शकता मित्रांनो, आता आपण हे चारही कलर जे आहेत ते पूर्णपणे फिल केलेले आहेत. हे चारही बॉटल्स तुम्हाला इकडे दिसून येत असतील. ठीक आहे, हे चारही बॉटल मध्ये थोडा थोडा कलर राहिलेला आहे. हा कलर तुम्ही नेक्स्ट टाइम यूज करू शकता. फक्त याचे जे झाकण आहे ते पूर्ण टाईट असायला पाहिजे. ठीक आहे, याच्यामध्ये काहीच हवा वगैरे गेली तर ते कलर जे आहेत ते पूर्ण युजलेस होणार, त्याच्यामध्ये काही कामी येणार नाही. आता बघा मित्रांनो, आपण कलर टाकलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कलर टाकायच्या आधी तुम्हाला प्रिंटर ऑन करायचा नाही आहे. ठीक आहे, आता बघा आपण प्रिंटरचा जो पॉवर केबल आहे तो पॉवर केबल सुद्धा कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे, पॉवर केबल मी याच्या बॅक साईडला जिथे ऑप्शन होता, ठीक आहे, तिथे मी याला कनेक्ट करतो. ठीक आहे, पॉवर केबल तुम्हाला इथे कनेक्ट करून घ्यायचा आहे, चांगल्या रीतीने कनेक्ट करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, काही याच्यामध्ये गॅप राहायला नको. चांगल्या रीतीने मी कनेक्ट केलं. त्याच्यानंतर आता आपल्याला पॉवर ऑन करून घ्यायचे आहे. पॉवर ऑन केल्यानंतर बघा, ठीक आहे, पॉवर ऑन केला आपण. आता पॉवर ऑन केल्यानंतर तुम्हाला हे पॉवर ऑनची बटन दिसत असेल, ही बटन तुम्हाला प्रेस करायचे. ठीक आहे, ही बटन मी प्रेस केली. आता पॉवर ऑन झाला. आता बघा, ही जे बटन आहे इकडे तुम्हाला येलो दिसून जाणार सर्वात आधी. ठीक आहे, ही जे बटन आहे तुम्हाला 5 सेकंद दाबून ठेवायचे. बघा, 1 2 3 4 5. ओके, आपण 5 सेकंद दाबून ठेवली. त्याच्यानंतर ही बटन सोडायची आहे. आता बघा, जवळपास 11 मिनिट तुम्हाला वेट करायचं आहे मित्रांनो, कारण 11 मिनिट लागतात. हे जे कलर आहेत, हे कलर तुमच्या हेड पर्यंत पोहोचायला 11 मिनिट लागतात. तर 11 मिनिट तुम्हाला वेट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला समोरची प्रोसेस करायची आहे. 11 मिनिटं झालेले आहेत मित्रांनो, मी व्हिडिओ स्किप केलेला आहे. 11 मिनिटानंतर आता बघा आपल्याकडे नेक्स्ट स्टेप आलेली आहे. मी याचा ट्रे काढलेला. बघा, ट्रे कशा प्रकारे काढायची. सर्वात तर तुम्हाला ही जी स्ट्रीप वरती दिलेली आहे, स्ट्रीप वरती काढून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे तुम्ही याचा ट्रे काढू शकता. ओके, त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये हे ऍडजस्टेबल दिलेले आहेत. तुम्ही एका साईडने जरी केले तरी ते दुसऱ्या साईडने ऑटोमॅटिकली ऍडजस्ट होऊन जाणार. तुम्ही कुठला पेपर टाकता, कुठल्या साईजचा पेपर टाकता त्याच्यावरती डिपेंड करते आपण हे कशा प्रकारे ऍडजस्ट करतो. तुम्ही ज्या टाईपचा पेपर टाकता, म्हणजे A4 असेल, लेटर असेल किंवा B4 असेल, B5 असेल, तुम्ही ज्या प्रकारचं पेपर इन्सर्ट करणार आहात त्या प्रकारे इथं सेटिंग करायची आहे. जसं आपल्याकडे बघा, मी A4 साईजचे काही पेजेस घेतलेले आहेत. तर A4 साईजचे पेपर बघा चांगलं सेट करून घ्यायचे आणि चिरमटलेले नको पेपर. ठीक आहे, मोडलेले वगैरे नको, कारण त्याच्यामुळे प्रिंटरच्या आतमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणजे काय पेपर फसू शकते. ओके, तर बघा आता मी सर्वात तर याला अशा प्रकारे पूर्ण फ्री करून घेतलेलं आहे आणि आपल्या पेपरच्या साईजनुसार मी याला ऍडजस्ट केलेलं आहे. ओके मित्रांनो, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला बघा काय करायचं आहे, जेव्हा मी तुम्हाला ही प्रोसेस सांगितली, हे बटन प्रेस करून ठेवायची 5 सेकंद. त्याच्यानंतर 11 मिनिटे बरोबर तुम्हाला थांबायचे आहे. 11 मिनिटे थांबल्यानंतर ऑटोमॅटिकली हे जी लाईट ब्लिंकिंग करायचं किंवा पहिला लाईट जो ऑन होता तो लाईट ऑटोमॅटिकली बंद होतो. 11 मिनिटानंतर प्रॉपर 11 मिनिटं तुम्हाला थांबायचं आहे मित्रांनो, जास्त घाई करायची नाही आहे. ओके, आता आपण पेपर इन्सर्ट केलेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये बघा मी एखादी काहीतरी इन्सर्ट करतो. याच्यामध्ये झेरॉक्स मी तुम्हाला काढून दाखवणार आहे. सर्वात आधी आपण टेस्ट करूया ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्स कशा प्रकारे येते. आपण जो आता याचा मॅन्युअल होता, ठीक आहे, आपला इप्सन प्रिंटर सोबत जो मॅन्युअल आला या प्रिंटरचा, त्यालाच आपण एक झेरॉक्स काढून बघूया. जसं आता हे ब्लॅक अँड व्हाईट आहे. ठीक आहे, त्याला मी झेरॉक्स काढून बघतोय. झेरॉक्सची प्रिंट कशा प्रकारे येते, ठीक आहे, झेरॉक्सची कशा प्रकारे क्वालिटी येते ते आपण जाणून घेऊया. बघा, या साईडला एरो दिलेला आहे, त्याच्यामुळे इथून आपल्या प्रिंटिंगची स्टार्टिंग होणार आहे, म्हणून मी या साईडला कॉर्नर ठेवत आहे. ओके, त्याच्यानंतर बघा याला आपण झाकून देऊया. जसं की मी तुम्हाला आधी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, याच्यामध्ये ही जी बटन आहे ही झेरॉक्सची बटन आहे आणि ही दुसरी बटन जी आहे ती कलर झेरॉक्सची आहे. ओके, तर आता बघा मी झेरॉक्सची बटन एकदा प्रेस करतोय. झेरॉक्सची बटन आपण एकदा प्रेस केलेली आहे. आता आपली झेरॉक्स सुरू होणार. त्याच्यापूर्वी बघा तुम्हाला काय करायचं आहे, हा जो एक्स्ट्रा जो आपला कव्हर असतो हा आपल्याला काढून घ्यायचा आहे, कारण प्रिंट आउट आपल्याला इकडे निघणार. बघा किती फास्ट मध्ये प्रिंट आउट निघत आहे मित्रांनो, अगदी फास्ट मध्ये. आणि क्वालिटी जर तुम्ही बघितले, मी तुम्हाला झूम करून दाखवतोय. आधी आपण ओरिजिनल पेपर बघूया. ठीक आहे, या साईडचा होता आणि हा आपला झेरॉक्स निघालेला पेपर आहे. ओके मित्रांनो, बघा या दोघांमध्ये किती क्वालिटी म्हणजे सेम मॅच करता मित्रांनो, काहीच त्याच्यामध्ये फारसा डिफरन्स तुम्हाला दिसून येणार नाही. हा ओरिजिनल आहे आणि हा झेरॉक्स आहे. उलटी झेरॉक्स जे आहे ते जास्त डार्क दिसत आहे, हे तुम्हाला व्हिडिओच्या द्वारे समजून येत असेल. बघू शकता मित्रांनो, ही झेरॉक्स आहे. ओके, आणि हा ओरिजिनल पेपर होता आपला. ठीक आहे, हा ओरिजिनल पेपर आणि ही झेरॉक्स. बघा, ओरिजिनल पेक्षा झेरॉक्स म्हणजे डार्क आलेला आहे. तर याची प्रिंटिंग क्वालिटी जी आहे, जी झेरॉक्स क्वालिटी आहे ब्लॅक अँड व्हाईटची, ते अगदी सुंदर आणि अगदी डार्क मध्ये आहे. तुम्हाला दिसत असेल. बघा, मी अगदी झूम करून दाखवतो तुम्हाला. बिलकुल चांगल्या रीतीने याची प्रिंटिंग क्वालिटी मला तरी चांगली वाटत आहे. ओके, आता आपण याची कलर झेरॉक्स कशा प्रकारे निघते ते आपण जाणून घेऊया. ठीक आहे, तर बघू शकता मित्रांनो, आता आपण ब्लॅक अँड व्हाईटची क्वालिटी जर याच्यामध्ये बघून घेतली, ब्लॅक अँड व्हाईटची झेरॉक्स कशा प्रकारे निघते. आता कलर झेरॉक्स काढण्यासाठी माझ्याकडे हा एक स्टिकर आहे मित्रांनो, जो की आपण वॉलपेपर आहे भिंतीला चिकवण्याचा. याचा मी आता प्रिंट काढून बघणार, झेरॉक्स काढून बघणार कशा प्रकारे त्याची प्रिंटिंग क्वालिटी आहे. तर पेजेस मी ऑलरेडी टाकलेले आहेत, इन्सर्ट केलेले आहेत. आपण स्कॅनर ओपन करतो. स्कॅनर ओपन केल्यानंतर बघा या साईडची मला झेरॉक्स काढायची आहे, कलर झेरॉक्स, म्हणून मी अशा प्रकारे ठेवतोय. ठीक आहे, अशा प्रकारे ठेवला आपण. त्याच्यामध्ये इकडे एरो आहे म्हणून इकडे आपण स्टार्टिंग पॉईंट ठेवलेला आहे. आता मी याला लावून घेतोय. ठीक आहे, याला आपण लावून घेऊया. लावल्यानंतर बघा ही जी कलर झेरॉक्सची बटन आहे, ही कलर झेरॉक्सची बटन मी प्रेस करतोय. ठीक आहे, ही बटन मी एकदा प्रेस केली. आपण वेट करूया, लगेच प्रिंट आउट घेतो मित्रांनो, अजिबात वेळ लावत नाही. बघा आपला पेपर जो आहे तो इन्सर्ट झालेला आहे. ठीक आहे, पेपर इन्सर्ट झाला. आता प्रिंटर सुद्धा प्रिंट घेत आहे मित्रांनो. ओके, बघा आपली कलर झेरॉक्स जे आहे ते आता निघायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी फास्टली आपली कलर झेरॉक्स जे आहे ते निघत नाही. तर काही काही प्रिंटर जे असतात ते अगदी स्लो काम करतात मित्रांनो. आपला जो L32
3550 हा जो प्रिंटर आहे तो अगदी फास्ट मध्ये झेरॉक्स सुद्धा काढतोय आणि प्रिंटिंग याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितल्या प्रकारे एका मिनिटामध्ये भरपूर प्रिंट निघतात याच्यामध्ये. ओके, बघू शकता आपली जी प्रिंट आहे, जी झेरॉक्स आहे ती निघत आहे. ठीक आहे मित्रांनो, आता बघा पूर्ण होतपर्यंत आपण वेट करूया 1 सेकंड. त्याच्यानंतर बघा आपल्याकडे ही जी प्रिंट आहे, जी कलर झेरॉक्स आपण काढली ते निघालेली आहे. याची क्वालिटी पाहू शकता तुम्ही किती जबरदस्त आहे. अगदी काही त्याच्यामध्ये फुसट असं आलेला नाही किंवा काही ब्लर असं झालेलं नाही आहे. अगदी ब्रँडेड लुक मध्ये आपली प्रिंट आउट आलेली आहे, झेरॉक्स आलेली आहे. आता ही ओरिजिनल कॉपी आहे, सॉरी ही झेरॉक्स कॉपी आहे. आता आपण ओरिजिनल कॉपी बघूया कशा प्रकारे आहे. मित्रांनो बघू शकता ओरिजिनल कॉपी आणि झेरॉक्स कॉपी मध्ये फारसा काही फरक नाही तुम्हाला दिसणार. ठीक आहे, दोन्ही पण जवळपास सेम दिसतात. आणि परत एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही जी ओरिजिनल कॉपी आहे ही ग्लॉसी पेपरवरती आहे, जो आपला स्टिकर पेपर असतो ही ग्लॉसी पेपरवरती आहे, त्याच्यामुळे चमकत आहे. आणि हे आपण साध्या पेपरवरती काढलेले आहे, साध्या झेरॉक्स पेपरवरती, त्याच्यामुळे ही चमकणार नाही. ओके, जर तुम्ही फोटो पेपरचा यूज केले तर फोटो पेपरवरती नक्कीच चमकणार. तर तरी पण बघू शकता मित्रांनो हा ग्लॉसी पेपर आहे आणि हा साधा पेपर आहे, तरी पण त्यांच्यामध्ये काही असं डिफरन्स तुम्हाला दिसणार नाही. अगदी चांगल्या लुक मध्ये आणि ओरिजिनॅलिटी याच्यामध्ये आलेली आहे. चांगल्या प्रकारे कलर प्रिंट आउट झाली आहे आणि बघा पूर्ण कलर्स याच्यामध्ये आलेला आहे. कुठला असं काही डिफेक्टिव्ह कलर तुम्हाला दिसणार नाही. अगदी चांगल्या लुक मध्ये तुम्हाला दिसत असणार. तर बघू शकता मित्रांनो आपण याची आता दोन्ही टेस्टिंग केलेली आहे. कलर झेरॉक्स बघा हे कलर झेरॉक्स आहे आणि ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्स मध्ये आपण ती प्रिंट काढली होती. ठीक आहे, तर ही मित्रांनो बघू शकता ही आपली ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्स आहे. ठीक आहे, बघा ब्लॅक अँड व्हाईट मध्ये किती सुंदर आले, अगदी डार्क मध्ये आले आहे. ओरिजिनल पेक्षा डार्क मध्ये झेरॉक्स आलेली आहे. ठीक आहे, ही होती आपली ब्लॅक अँड व्हाईट आणि ही आहे आपली कलर. तर बघा मित्रांनो प्रिंटिंग क्वालिटीच्या हिशोबाने म्हणजे झेरॉक्सच्या हिशोबाने हा प्रिंटर भरपूर चांगला आहे आणि भरपूर चांगले प्रिंट आउट क्वालिटी, चांगल्या क्वालिटीमध्ये प्रिंट आउट म्हणा किंवा झेरॉक्स देणार आहे. मित्रांनो जी क्वालिटी याच्यामध्ये झेरॉक्सची आहे सेम तीच क्वालिटी आपल्याला प्रिंट मध्ये सुद्धा मिळणार आहे. उलट प्रिंट मध्ये ऍडव्हान्स आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करता येते. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण पुन्हा याच्यामध्ये डार्क प्रिंट आउट काढू शकतो. तर बघा अशा प्रकारे काय हा प्रिंट आउट होता मित्रांनो. इथून पेपर इन्सर्ट करायचं मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. याची फंक्शनॅलिटी सुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर नक्की मला कमेंट करा. तुम्हाला या प्रिंटर बद्दल काही विचारायचं असेल तर तुम्ही मला प्रिंटर बद्दल विचारू शकता आपल्या कमेंट्स बॉक्स मध्ये किंवा मला व्हॉट्सअप सुद्धा करू शकता. तुम्हाला हा प्रिंटर परचेस करायचा असेल तर तुम्ही हा प्रिंटर आमच्याकडून परचेस सुद्धा करू शकता. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आम्ही डिलिव्हरी देत असतो. तुम्हाला कुठल्याही ठिकाणी पाहिजे असेल, एखाद्या खेडेगावामध्ये जरी तुम्हाला पाहिजे असेल तरी पण आपण डिलिव्हरी याची करून देणार मित्रांनो. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारे हा प्रिंटर होता. पाहायला बघू शकता अगदी ब्रँडेड क्वालिटी मध्ये ऑफिशियल लुक मध्ये हा प्रिंटर तुम्हाला प्रोव्हाइड होणार आहे. तर बघा अशा प्रकारे हा प्रिंटर होता. मी तुम्हाला एकदा क्लोजअप असं दाखवून देणार, याची डिझाईन पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवून देणार. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे काय आपला प्रिंटर आहे. तुम्ही तर याची डिझाईन मी तुम्हाला चारी बाजूने दाखवलेला आहे. परत एकदा बघून घ्या. आणि वरून जर तुम्ही बघितलं तर याचा टेक्स्चर लुक तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये क्लिअरिटी नसेल, परंतु जर तुम्ही हातला बघितलं तर याच्यावरती अगदी टेक्स्चर लुक तुम्हाला समजून येणार मित्रांनो. आणि फ्रंट एंडला जी आपल्याला बटन सिस्टीम दिली आहे ती मला भरपूर आवडली, कारण याच्यामध्ये असं वाटत नाही की याच्यामध्ये बटन दिलेले आहेत, कारण अगदी स्मूथ आहे मित्रांनो. बटन सारखं काही दिलेलं नाही, जेव्हा आपण प्रेस करतो तेव्हाच आपल्या लक्षात येतोय. तर मित्रांनो कसं वाटलं हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांची हेल्प व्हावी. या व्हिडिओच्या माध्यमातून जशी तुमची हेल्प झाली तशी सर्वांची व्हावी, म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. हा जर प्रिंटर तुम्हाला परचेस करायचा असेल तर जो स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसत आहे 8390166086 ठाकरे कॉम्प्युटर्स चंद्रपूर, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला डिलिव्हरी भेटून जाणार. अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण हा आपला इप्सनचा प्रिंटर आहे. अशाच प्रकारे मी कॅनॉनचा लेझर, कॅनॉनचा ब्लॅक अँड व्हाईट म्हणा किंवा कॅनॉनचा कलर प्रिंटर सुद्धा मी अनबॉक्सिंग व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. सोबतच कम्प्युटरची अनबॉक्सिंग व्हिडिओ, लॅपटॉपची अनबॉक्सिंग व्हिडिओ, सगळ्या गोष्टीची अनबॉक्सिंग व्हिडिओ या चॅनलवरती अपलोडेड आहेत. तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता. चॅनलला एकदा नक्कीच व्हिजिट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू मित्रांनो.